आजच्या या डीप डाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण सगळेच जण रोज चालतो, पण कधी असा विचार केलाय का की आपली चालण्याची पद्धतच चुकीची असू शकते? हो, म्हणजे आपण चालण्याकडे खूपच एक साधी गोष्ट म्हणून बघतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण नॉर्डिक वॉकिंग, पॉवर वॉकिंग आणि ची वॉकिंगवरच्या बायोमेकॅनिकल रिसर्चवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हे सगळं वाचल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की चालणं हे फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं राहिलेलं नाही. नक्कीच, हे एक अत्यंत तांत्रिक कौशल्य आहे. आणि कसं आहे, सध्याच्या या वाढत्या बैठी जीवनशैलीकडे पाहता हे संशोधन खूप महत्वाचं ठरतंय. दिवसभर खुर्चीत बसून राहिल्यावर चालण्याकडे केवळ एक व्यायाम म्हणून न पाहता ती शरीराला पूर्वस्थितीत आणणारी एक अत्याधुनिक थेरपी म्हणून कशी वापरता येईल यावर हा रिसर्च प्रकाश टाकतो. बरं, मग आपण सुरुवात नॉर्डिक वॉकिंगपासून करूया, म्हणजे शरीराच्या वरच्या भागापासून. त्यात जे पोल्स वापरले जातात ते पाहिल्यावर मला सुरुवातीला वाटलं की ते फक्त आधारासाठी आहेत. अनेकांना तसंच वाटतं, पण तिथेच तर खरी गोम आहे. हे पोल्स चक्क 45 अंशाच्या कोनात जमिनीवर ठेकवायचे असतात. बापरे, म्हणजे 45 अंशात? हो, सामान्य चालण्यात आपले फक्त 50 ते 70% स्नायू वापरले जातात, पण या विशिष्ट कोनामुळे थेट 80 ते 90% स्नायू कामाला लागतात. अरे वा, म्हणजे हे एखाद्या 2 व्हील ड्राईव्ह कारला अचानक 4 व्हील ड्राईव्ह बनवण्यासारखं आहे. एकदम योग्य उदाहरण दिलंत. न्यूटनच्या नियमानुसार हे पोल्स मागे ढकलल्याने शरीराला पुढे जाण्यासाठी एक फोर्स मिळतो. यामुळेच कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण 20 ते 67% वाढते. पण एवढी मेहनत केल्यावर माणूस खूप थकेल ना? नाही, इथेच तर परसिव्ड एक्झर्शन गॅप नावाचं शास्त्र काम करते. शरीर प्रत्यक्षात खूप जास्त मेहनत करत असते, पण मेंदूला तो थकवा तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही. अच्छा, म्हणजे ताण फक्त पायांवर न राहता तो विभागला जातो. अगदी बरोबर. पण कसं आहे, प्रत्येकाकडे हे पोल्स नसतात. मग उपकरणांशिवाय शरीराच्या नैसर्गिक पेंड्युलमचा वापर करून गती कशी मिळवायची? तिथे पॉवर वॉकिंगचं तंत्र उपयोगी पडते. यात हातांची हालचाल 90 अंशात ठेवून ताशी 4 ते 5.5 मैल वेगाने चालले जाते. याचा थेट फायदा हाडांची घनता वाढण्यात होतो आणि 52% जास्त कॅलरीज जळतात. हे तर खूपच फायदेशीर आहे. हो, आणि यात जापानी इंटरव्हल वॉकिंगचा सराव अतिशय प्रभावी मानला गेलाय. म्हणजे 3 मिनिटे जलद आणि 3 मिनिटे हळू चालायचे. एक सेकंड, मला इथे शंका आहे. जर मला वेगाने चालायचे असेल तर मी साहजिकच मोठी पावलं टाकेन. जास्त वेग मिळवण्यासाठी मोठी पावलं टाकणे हे तर साधं गणित आहे ना? हे बघा, हेच गणित अनेकदा सांधेदुखीला कारणीभूत ठरते. जेव्हा आपण मोठी पावलं टाकतो तेव्हा टाच जमिनीवर जोरदार आदळते आणि शरीराला एक प्रकारचा ब्रेकिंग इफेक्ट मिळतो. ओहो, म्हणजे वेग वाढतोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण स्वतःला थांबवत असतो. हो, आणि यामुळे गुडघ्यांवर मोठा आघात होतो. वेगाने चालण्यासाठी मोठी नाही तर छोटी आणि जलद पावलं टाकणं आवश्यक असते. म्हणजे वेग वाढवायचा पण पावलांची लांबी कमी ठेवायची. त्यासाठीच या संशोधनात रॉकर सोल असलेले शूज वापरण्याचा सल्ला दिला आहे. या शूजचा खालचा भाग थोडा वक्र असतो. यामुळे पाय जमिनीवर पडल्यावर तो आपोआप पुढे ढकलला जातो. अच्छा, म्हणजे ती मोठी पावलं टाकण्याची सवय आपोआप मोडते. नक्कीच, आणि सांध्यांवरचा आघात कमी होतो. गती आणि फिटनेससाठी हे उत्तम आहे. पण समजा एखाद्याला वेगापेक्षा सांध्यांचं दीर्घायुष्य जास्त महत्वाचे वाटत असेल तर? अशा वेळी ची वॉकिंगचा मार्ग सर्वात सुरक्षित आहे. हे ताईचीच्या तत्वांवर आधारित आहे. यात नीडल इन कॉटन नावाचं एक रंजक तत्व वापरलं जातं. नीडल इन कॉटन म्हणजे सुई आणि कापूस? हो, याचा अर्थ सुईसारखा मजबूत कोर आणि कापसासारखे सैल सांधे. शरीराचा मध्यभाग घट्ट ठेवून सांध्यांना तणावमुक्त ठेवायचे. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण ते प्रत्यक्षात कसं करायचं? त्या रिसर्चमध्ये एम्प्टी फूट नावाची पण एक कन्सेप्ट होती ना? हो, एम्प्टी फूट म्हणजे पुढचे पाऊल जमिनीवर ठेवण्यापूर्वी त्यावर शरीराचे अजिबात वजन न देणे. गुरुत्वाकर्षणाचा वापर करून शरीर थोडे पुढे झुकवायचे. तर म्हणजे स्नायूंऐवजी गुरुत्वाकर्षणच आपल्याला पुढे ओढत नेतं. बरोबर. यासाठी झिरो ड्रॉप शूज सुचवले जातात, ज्यांच्या टाचा आणि पुढचा भाग एकाच पातळीवर असतो. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येते की हे चालणे म्हणजे फक्त एक व्यायाम उरलेला नाहीये, ती एक प्रकारची मूव्हिंग मेडिटेशन बनलीये. अगदी खरंय. श्वास आणि शरीराच्या लयीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शरीरातील तणाव निर्माण करणारा कॉर्टिसॉल हार्मोन कमी होतो. का बात आहे. आणि यात अफगाण वॉकिंगचे तंत्रही जोडता येते. म्हणजे 3 पावले चालताना श्वास घेणे, 1 पाऊल थांबणे
आणि पुढची 3 पावले श्वास सोडणे याने स्टॅमिना खूप वाढतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? मला वाटतं सर्वांसाठी एकच पद्धत सर्वोत्तम असू शकत नाही. नक्कीच नाही. प्रत्येकाच्या गरजेनुसार ते बदलतं. हो, वजन कमी करायचे असेल तर नॉर्डिक वॉकिंग, हृदयाच्या आरोग्यासाठी पॉवर वॉकिंग आणि सांध्यांच्या संरक्षणासाठी ची वॉकिंग या सर्वांचा आपण मेळ घालू शकतो. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट. जर चालण्यासारख्या साध्या क्रियेत प्राचीन कला आणि आधुनिक विज्ञानाचा वापर करून एवढा मोठा बदल घडवता येतो, तर मग आपल्या दैनंदिन उभ्या राहण्याच्या किंवा खुर्चीत बसण्याच्या सवयींनाही असंच हॅक करून आरोग्याचे छुपे फायदे मिळवता येतील का? यावर नक्की विचार करा. आजच्या डीप डाईव्हमध्ये इतकंच.